तर मित्रांनो, मांजरा नगरी या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। राज्य सरकारला ई पीक पाहणीची गरज का भासली, ही पडद्यामागची गोष्ट आज आपल्याला जाणून घ्यायची आहे। पण खरं कारण काय, एवढी सरकारी यंत्रणा, वेगवेगळे विभाग असताना ही जबाबदारी शेतकऱ्याच्या खांद्यावर का आली? पूर्वी शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद करण्याची जबाबदारी महसूल विभागातील तलाठ्याची होती, परंतु एका तलाठ्याकडे 10-12 गावचा कारभार असल्यामुळे तलाठ्याला प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक पाहणी करणे जवळपास अशक्य होते। परिणामी शेतकरी सांगतील त्याच नोंदी सातबाऱ्यावर नमूद व्हायच्या। चुकीच्या नोंदीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज, शासकीय योजना याचा लाभ मिळत नसे। यामुळे अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहत। सुरुवातीला ई पीक पाहणी करण्याचा प्रयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात झाला। नंतर हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर 20 तालुक्यात राबवण्यात आला। यातील अनुभव लक्षात घेऊन शासनाने महसूल विभागाचा शासन निर्णय काढला व उपक्रम राज्यव्यापी करण्यात आला। त्यामुळे तलाठ्याऐवजी शेतकऱ्याने स्वतःच आपल्या मोबाईलवरून पीक नोंदणी करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि ई पीक पाहणी स्वतः शेतकऱ्याने करण्याचा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी होताना दिसत आहे।